सतत अंग दुखतंय, स्टिफनेस आलाय बॉडीमध्ये, म्हणजे हा वातदोष आहे ना, तो तुमच्या शरीरातनं कॉन्स्टंट मुव्हिंग आहे. कधी मान दुखेल, कधी गुडघा दुखेल, कधी टाच दुखेल. सो हा वात ही सगळ्या गोष्टी करत असतो. वाताला श्रेष्ठ असा दोष का म्हटलाय माहितीये का? कारण तो जिथे जातो ना, तिथे काहीतरी पोटात गोळा तरी आणेल, क्रॅम्प तरी आणेल, म्हणजे काहीतरी त्रास तिथे निर्माण होत असतो. मग या वाताला कंट्रोलमध्ये ठेवायचंय. ही सतत होणारी अंगदुखी कमी करायची असेल तर एन्डॉर्फिन हार्मोन चांगलं शरीरात यायला पाहिजे, की नॅचरल पेन किलर आहे ते. त्यासाठी आपल्याला रोज व्यायाम करायला पाहिजे. बघा, सेतुबंधासन असेल की ज्यामुळे आपला हार्टचा ब्लड फ्लो चांगला होतो, भुजंगासन असेल, थायरॉइड, या सगळ्यासाठी हे भुजंगासन काम करतं. नौकासन, धनुरासन, ही वेगवेगळी योगासनं जी आहेत ना, ही तुमच्या शरीरातला वात कमी करायला मदत करतात. कसा हा वात कमी करतात? तर तुमचं अग्निदीपन करून. अग्निदीपन करण्यासाठी एक काढा तुम्हाला सांगणार आहे. ओवा, जिरे, त्याच्याच बरोबर थोडीशी सुंठ आणि थोडीशी अळशी. बघा, अळशी हाय इन ओमेगा 3, स्टिफनेस दूर करते. सुंठ, आमवात, ज्यांच्यामध्ये आमवाताचा त्रास आहे ना, त्यांना सांध्यांना सूज येणं, सांधे दुखणं असा जो त्रास असतो आणि छोट्या छोट्या सांध्यांपासून ह्याची सुरुवात होत असते, तेव्हा ही सुंठ आपल्याला मदत करते. ओवा अग्निदीपन करतं. त्याच्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये कृमी असतील तर ते कमी करतं. आणि जिरे आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करून आपल्याला एक गुड सोर्स ऑफ एनर्जी देतं. जर सकाळी उठल्यावरती तुम्ही हा काढा घेतलात तर तुम्हाला आढळून येईल की 7 ते 15 दिवसामध्ये तुमची अंगदुखी, स्टिफनेस कमी झालेली आहे. तर हा काढा आणि योगासन हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. बघा, तुमची अंगदुखी नक्की कमी होईल.